नमस्कार, मी जुईली सुधीर पालव. ड्रीमलँड प्रोजेक्ट आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बरेच दिवस व्हिडिओ आले नाही आहेत, कारण पण तसंच होतं की घराचं काम पूर्ण होत नव्हतं किंवा जे काम करणारे लोक आहेत ते तेवढं सिरियसली काम करत नव्हते. त्यामुळे थोड्याफार गोष्टी मागे पुढे झाल्या. त्याचबरोबर लवकरात लवकर घराची पूजा आटपायची होती, कारण पुढचा मे महिना येतोय आणि मे महिन्यामध्ये आमचे ओव्हरऑल सगळेच रिलेटिव्स गावी असणार आहेत. मेन माझं भाऊ, माझी वहिनी, म्हणजे माझी वहिनी तिच्या माहेरी जाणार 1 महिन्यासाठी. त्यामुळे मला काहीही करून या एप्रिल महिन्यामध्ये पूजा करायची होती आणि लिटरली पूजेचे 4 दिवस अगोदर मला म्हणजे 4 दिवसानंतरचा पूजेचा मुहूर्त मिळाला आहे आणि अजूनही थोडंफार काम बदलापूरला पूर्ण करायचं बाकी आहे. तर आत्ता मी बदलापूरला निघाले, त्यामुळे व्हिडिओ काही आले नाही आहेत, कारण की माझी चिडचिड झाली होती आणि चिडचिड करण्यामध्ये मी काही शूट वगैरे करत बसले नाही. मी काहीच नाही केलं. एक छोटीशी क्लिप मी रेकॉर्ड केली आहे की घराचं काम कुठपर्यंत आले, जे जे बाकी होतं ते पूर्ण झाले का. सो ती क्लिप मी या व्हिडिओच्या नंतर अटॅच करेन. ती क्लिप पण तुम्ही बघून घ्या. त्याचबरोबर आता इथे भरपूर सारं सामान मी ठेवले, जे घेऊन आता आम्ही बदलापूरला निघालोय, कारण की 24 तारखेला आपल्या घराची पूजा आहे. आपण गृहप्रवेश, वास्तुशांती, गणेश पूजन हे सर्व काही करून घेतोय. सो ती पूजा आहे. त्याचबरोबर आमच्या घरातले सगळे काही पाहुणे येणार आहेत. पूजेच्या वेळेस आम्ही काय काय मजा मस्ती करतो, काय काय होतंय, हे सर्व व्हिडिओज मी बनवेन, तुमच्याबरोबर शेअर करेन. तुमचा प्रतिसाद खूप चांगला आला आहे व्हिडिओजना. काही तासांचा टाइम बाकी आहे, त्यानंतर चॅनल मॉनिटाईज होणार आहे. आणि याच्या अगोदर देखील माझा एक यूट्यूब चॅनल होता, पण समथिंग 3 वर्ष मी त्याच्यावर डेडिकेटली व्हिडिओज अपलोड केल्यानंतर किंवा सगळं केल्यानंतरही त्याला तेवढे व्ह्यूज आले, म्हणजे त्यातला मॉनिटायझेशनची प्रोसिजर आलीच नव्हती, म्हणजे सुरू झालीच नव्हती. पण ह्या चॅनलला या 1-2-3 महिन्यातच हा चॅनल मॉनिटाईज होतो, याचा खूप आनंद आहे. जेव्हा चॅनल मॉनिटाईज होईल, जेव्हा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी त्यांच्याकडे जाईल, त्यानंतर पुढची जी काही प्रोसिजर असेल, जे काही असेल ते सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करेन. त्याचबरोबर बरेच लोक व्हिडिओज बघतायत, पण खूप सारे लोक सबस्क्राईब करत नाही आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब केल्याने माझे व्हिडिओ पुढे जास्त लोकांपर्यंत रेकमेंड होतील आणि त्यानंतर माझ्या व्हिडिओजना आणखीन चांगले व्ह्यूज येतील. सो तुमचे खूप खूप आभार. तुम्ही जे काही सपोर्ट केला, जे काही व्हिडिओज बघितला, तुमचे खूप सारे कमेंट्स आले, खूप लोकांचे सजेशन्स आले, खूप लोकांचे जागा घेण्याबद्दलचे रिक्वायरमेंट आले. मी बऱ्याच लोकांना मदत करते, बऱ्याच लोकांना मी इन्स्टावरती मेसेजेस वगैरे सगळं काही केलं आहे, बऱ्याच लोकांना जागेच्या रिगार्डिंगही मदत करते. पण मला ना बदलापूर, कर्जत याच्या बाहेरच्या जागांविषयी खरंच माहिती नाही आहे. जसं की पुण्यावरनं काही लोक मेसेज करत आहेत, कोकणातनं करत आहेत. कोकणातलं कदाचित मी थोडंफार तुम्हाला डिटेल देऊही शकेल इकडून तिकडून घेऊन, कारण आम्ही मालवणचे आहोत, आम्ही पण कोकणातले आहोत, त्यामुळे ते तुमच्यावर शेअर करू शकते. पण पुणे या साईडच्या जागांविषयी मला खरंच काही माहीत नाही आहे, तेवढे माझे कॉन्टॅक्ट नाही आहेत. पण तुम्हाला जर इकडे बदलापूर, कर्जत, वांगणी या साईडला कुठे जागा घ्यायची असेल तर काही ब्रोकर्सचे नंबर मी तुमच्याबरोबर शेअर करू शकेन. पण सगळ्यात महत्त्वाचं, जरीही मी तुम्हाला नंबर देत असले तरीही मी तुम्हाला एवढं सांगू शकते की तुम्हाला काय काय पडताळणी करायची, पुढच्या जागा घेण्याचं जे काही असेल ते तुम्हाला तुमच्या रिस्कवरती घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्यांचे ब्रोकरेज चार्जेस तुम्हाला द्यायचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. सो जागा घेताना फार विचार करून घ्या. फसण्याचे खूप चान्सेस असतात. मी तुम्हाला A to Z गोष्टींमध्ये गाईड करेन. वाटल्यास तुम्हाला माझी गरज असेल, मी ती तुमच्यासाठी अवेलेबलही असेल. पण फक्त कुठचीही गोष्ट करताना घाई करू नका, विचार करा, बाबा तुम्हाला हे घेणं बरोबर वाटतंय का, हे ते या सगळ्यानंतर घ्या. त्याचबरोबर पुढची क्लिप पण बघा, त्यामध्ये मी जागेमध्ये काय काय चालू आहे ते सर्व. तर इथे मी पहिल्यांदा चूल बघायला गेले होते. पूर्ण व्हिडिओ काही बनवणं शक्य झालं नाही, पण ही जी चूल तुम्हाला दाखवली आहे त्या व्हिडिओमध्ये ती मी घेतली आहे. त्यांनी आपल्याला सांगताना 900 रुपये सांगितले होते, पण आपल्याला 650 रुपयांना दिली आहे. त्यानंतर इथे आम्ही जाता पूलवाले वगैरे होते, तिथे थांबलो. तर मुलांसाठी एक पूल आवडला होता, मग तो आम्ही पूल देखील घेतला आहे. तो पूल आपण घेतला आहे 3200 रुपयांना, ज्याच्यासोबत आपल्याला पूर्ण तो पूल, त्याच्या एक्सेसरीज, काही 1-2 गोष्टी आहेत त्या, प्लस त्याच्याबरोबर जो हा एअर पंप आहे, ज्याने आपण एअर त्याला पूर्ण भरू शकतो, हवा भरू शकतो, तो एअर पंप सकट आपल्याला हा पूल 3200 रुपयांना मिळाला आहे. जेव्हा कधी आम्ही मुलांबरोबर तिथे म्हणजे बदलापूरला जाऊ आणि हा पूल यूज करू, तेव्हा मी तुमच्याबरोबर त्याचा व्हिडिओ नक्की शेअर करेन. तर आजच्या घराचे अपडेट्स देते मी तुम्हाला. लास्ट टाईम जेव्हा मी आली होती तेव्हा ही झाडं मी जिकडे तिकडे ठेवून गेली होती की ही कुठे कुठे लावायची आहेत. ती सर्व आपली झाडं लावून झालेली आहेत, पण ऊन एवढं जास्त आहे की झाडं पूर्ण सुकल्यासारखी झाली आहेत. पण त्याला थोडं पाऊस आल्यानंतर किंवा थोडं पाणी प्रॉपर रोज गेल्यानंतर आहे ना, ती सगळी टवटवीत होतील, परत मेली नाही आहेत पण पूर्ण सुकली आहेत. हे बघा, जिकडे तिकडे सगळीकडे झाडं लावली आहेत. जसा पावसाळा सुरू होईल तशी त्यांना छान सुंदर असं बहर वगैरे येईल. त्यानंतर इथे गणेश आहे, म्हणजे गणेश आणि मी आलो आहे आज. जे काही काम होतं किंवा जे काही काम कंप्लीट झाले ते बघण्यासाठी. त्यानंतर इथे आपलं दरवाजाचं काम बाकी होतं, तो दरवाजा आपला बनून झाला आहे. दरवाजाच्या वरचा जो पोर्शन आपला उघडा राहणार होता तिथे प्रॉपर त्यांनी पट्टी बांधून बंद करून झाले. ते आता लेपायचं बाकी आहे, तिथे लेपून घेतील.
त्यानंतर इथे एंटर केल्यानंतर इथे आपला हा दुसरा दरवाजा, मला दुसरा दरवाजा पण लागते, हा आपला पाठचा दरवाजा आहे. हा देखील आपला दरवाजा बनवून झालेला आहे. बाकी टॉयलेट बाथरूम वगैरे सगळं काही मी तुम्हाला लास्ट टाईम पण दाखवलं होतं. सगळं काही रेडी आहे, बंद करून झालं आहे. थोडंफार क्लिनिंग आणि थोडंफार गोष्टी सेटल करणं बाकी आहे, ते मी हळूहळू गोष्टी करते कारण माझं पण येणं तेवढं होत नाही आहे. त्यानंतर इथे हा आपला चुलीचा पोर्शन आहे. चूल मी आजच घेतली आहे, मगाशी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली आहे. एक मिनिट, ही आपली चूल आहे. या चुलीची प्राईस, ही चूल आपल्याला मिळाली आहे 650 रुपयांना, पण खूप पक्की प्रॉपर सिमेंटची चूल आहे, त्यामुळे ती काही लवकर खराब होणार नाही आहे ही चूल आहे. आणि ही एक्स्ट्रा मी अशीच अगोदर विटांची मांडली होती, ही ती आहे. त्यानंतर इथे पाठीमागे सुद्धा काम चालू आहे जिकडे तिकडे. आणि झाडं पण, ही मोठी झाडं तरी ठीक आहेत, तेवढी कोमेजली नाही आहेत कारण ती गेल्या वर्षी लावलेली, त्यामुळे त्यांना मी पाणी पण घालत असल्यामुळे ती थोडी टवटवीत आहेत. पण लहान झाडं एकदमच कोमेजून गेली आहेत. त्यानंतर इथे आपलं हे सगळं सामान वगैरे आहे, फ्रीज वगैरे सुरू आहे. त्यानंतर इथे मी ही आपली मातीची भांडी प्रॉपर सेट करून घेतली. हे बघा, सर्व आहे, पाणी वगैरे आणून ठेवले. थोडाफार क्लिनिंग, बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहेत. एक दिवस आता येईन, जेव्हा इथे राहायला येईन तेव्हा हे सगळ्या गोष्टी सेटल करून टाकेन. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.